नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारून झालेले आहेत। अशा स्वरूपाचे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। पण आपण या व्हिडिओमध्ये समास या टॉपिकवरील संपूर्ण आपण प्रश्न कव्हर करणार आहोत। म्हणजे समास हा टॉपिक तुम्हाला या लेक्चरमधून कव्हर करून दिला जाईल। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, परीक्षेमध्ये तुमचा फायदा होईल। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुम्हाला असेच नवनवीन दररोज टॉपिक अभ्यासायला मिळणार आहेत। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करू। पहिला प्रश्न काय आहे बघा, कर्तरी प्रयोगात वाक्यातील मुख्य नियंत्रण कोणाचे असते? तर कर्त्याचे असते। कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? तर प्रथमा विभक्तीमध्ये आपल्याला कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी असलेला पाहायला मिळतो, प्रथमा विभक्तीमध्ये। कर्तरी प्रयोगाचे मुख्य दोन उपप्रकार कोणते? आता उपप्रकार आपल्याला विचारलेला आहे, तर सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी हे काय आहेत? कर्तरी प्रयोगाचे मुख्य दोन उपप्रकार आहेत। पक्षी हवेत उडतो या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे। बघा, पक्षी हवेत उडतो या वाक्यामध्ये आपल्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असलेला पाहायला मिळतो। पुढे चला, मुलगा आंबा खातो या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर सकर्मक कर्तरी प्रयोग आहे। कर्तरी प्रयोगातील क्रियापद कोणाच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते? तर कर्त्याच्या बदलते। बघा, कर्तरी प्रयोगातील क्रियापद कोणाच्या लिंग आणि वचन व पुरुषानुसार बदलते? तर कर्त्याच्या बदलताना आपल्याला पाहायला मिळतं। सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? तर प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असतो। ती गाणे गाते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर सकर्मक कर्तरी प्रयोग आहे। जर कर्त्याला विभक्ती प्रत्यय नसेल तर तो आपण डोळे झाकून कोणता प्रयोग म्हणू शकतो? तर कर्तरी प्रयोग म्हणू शकतो। विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतो या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर सकर्मक कर्तरी प्रयोग आहे। बघा, विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतो या वाक्यामध्ये आपल्याला कोणता प्रयोग अभ्यासायला मिळतो? तर सकर्मक कर्तरी प्रयोग आहे। कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप कोणाच्या लिंग व वचनानुसार बदलते? तर कर्माच्या लिंग व वचनानुसार बदलताना आपल्याला दिसून येतं। कर्मणी प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? बघा, कर्मणी प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? तर तृतीय, चतुर्थी, सविकृत किंवा शब्दयोगी अव्ययांत, म्हणजेच आपल्याला प्रथमा विभक्तीमध्ये कधीच नसलेला पाहायला मिळतो। ते म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता कोणकोणत्या विभक्तीत असतो? तृतीया, चतुर्थी, सविकृत किंवा शब्दयोगी अव्ययांत लक्षात ठेवायचं आहे। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? तर प्रथमा विभक्ती लक्षात ठेवायचा आहे। सुश्राव्याने निबंध लिहिला या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे। पुढचा प्रश्न, कर्मणी प्रयोगाचे एकूण किती उपप्रकार पडतात? तर 5 पडतात। बघा, कर्मणी प्रयोगाचे एकूण आपल्याला उपप्रकार विचारलेला आहे, तर एकूण 5 पडताना आपल्याला सांगता येतात। ते कोणकोणते आहेत? तर बघा, प्रधान कर्तृक आहे, शक्य, प्राचीन किंवा पुराण किंवा समापन आणि नवीन कर्मणी हे आपल्याला कर्मणी प्रयोगाचे 5 उपप्रकार सांगता येतात। पुढे चला, माझ्याकडून हा पेला पाडला गेला या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? तर नवीन कर्मणी म्हणजेच कर्मकर्तरी प्रयोग आपल्याला सांगता येतो। इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइसच्या धर्तीवर मराठीत कोणता प्रयोग तयार झाला आहे? तर नवीन कर्मणी प्रयोग आहे। तिचे पुराण लिहून झाले या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार विचारलेला आहे आपल्याला, तर समापन कर्मणी प्रयोग आहे। समापन कर्मणी प्रयोगात क्रियापद कोणत्या प्रकारची भावना किंवा अर्थ व्यक्त करते? तर क्रियेची सांगता किंवा समाप्ती। पुढचा प्रश्न बघा, समापन कर्मणी प्रयोगात कर्त्याला सामान्यतः कोणता प्रत्यय असतो? तर षष्ठी विभक्तीचा प्रत्यय म्हणजे चा, ची, चे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढे चला, मला आता काम करवते या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर शक्य कर्मणी प्रयोग आहे। बघा, मला आता काम करवते या वाक्यामध्ये आपल्याला कोणता प्रयोग पाहायला मिळतो? तर शक्य कर्मणी प्रयोग आहे।
नाथा कथिले पुराण हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे तर प्राचीन म्हणजेच पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. जुन्या मराठी काव्यातील की जे बोलीजे अशा क्रियापदांचा वापर कोणत्या प्रयोगात होतो तर पुराण कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न, कर्मणी प्रयोगात क्रियापद कधी अकर्मक असू शकते का तर ते असू शकत नाही. कर्मणी प्रयोगात कर्म असणे अनिवार्य आहे. बघा, कर्मणी प्रयोगात क्रियापद कधी अकर्मक असू शकते का तर असू शकत नाही. पुढे चला, रामाने आंबा खाला या वाक्यात आंबा ऐवजी चिंच केल्यास क्रियापद काय होईल तर खाली होईल. पुढचा प्रश्न, ज्या प्रयोगात क्रियापद कर्ता किंवा कर्म दोघांच्याही लिंग वचनानुसार बदलत नाही त्यास काय म्हणतात तर भावे प्रयोग म्हणतात. बघा, लक्षात ठेवायचं आहे, ज्या प्रयोगात क्रियापद कर्ता किंवा कर्म दोघांच्याही लिंग वचनानुसार बदलत नाही त्यास काय म्हटलं जातं तर भावे प्रयोग आहे. भावे प्रयोगात क्रियापद नेहमी कोणत्या पुरुषात व वचनात असते तर तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी. लक्षात ठेवायचं आहे. रामाने रावणास मारले या वाक्यात कोणता प्रयोग आहे तर सकर्मक भावे प्रयोग आहे. रामाने रावणास मारले या वाक्यामध्ये आपल्याला सकर्मक भावे प्रयोग पाहायला मिळतो. आज सारखे गडगडते या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे तर अकर्तुक भावे प्रयोग आहे, म्हणजेच भावकर्तरी प्रयोग सुद्धा आपण म्हणू शकतो. मुलांनी खोटे बोलू नये या वाक्याचा प्रयोग कोणता आहे तर अकर्मक भावे प्रयोग आहे. भावे प्रयोगाच्या सकर्मक वाक्यात कर्ता आणि कर्म दोघांनाही काय जोडलेले असते तर विभक्ती प्रत्यय जोडलेला असतं. बघा, भावे प्रयोगाच्या सकर्मक वाक्यात कर्ता आणि कर्म दोघांनाही काय जोडलेले असते तर विभक्ती प्रत्यय जोडलेलं असतं. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्याला वर्गात बोलावले या वाक्याचा प्रयोग कोणता आहे तर सकर्मक भावे प्रयोग आहे. बघा, प्रश्न नीट एक वेळा बघा. आता उजाडले या वाक्यात कर्ता स्पष्ट नसून तो क्रियापदातच सामावलेला असतो या प्रयोगाला काय म्हटलं जातं तर भावकर्तरी प्रयोग म्हटलं जातं. त्याने आता घरी जावे या वाक्याचा प्रयोग कोणता आहे तर अकर्मक भावे प्रयोग आहे. मला मळमळते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे तर भावकर्तरी प्रयोग आहे. जेव्हा एकाच वाक्यात दोन प्रयोगाची लक्षणे एकत्र दिसतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं तर संकर किंवा मिश्र प्रयोग म्हटलं जातं. जेव्हा दोन वाक्यामध्ये दोन प्रयोगाची लक्षणे एकत्र दिसतात, आपल्याला पाहायला मिळतात, तेव्हा त्या वाक्याला काय म्हटलं जातं तर संकर किंवा मिश्र प्रयोग म्हटलं जातं. तू गाय बांधलीस या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर कर्तृ कर्म संकर प्रयोग आहे. तुम्ही गायीला बांधलीस या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर कर्म भाव संकर प्रयोग आहे. बघा, कर्म भाव संकर प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही गायीला बांधलीत या वाक्यामध्ये. तू घरी आलास या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर कर्तृ भाव संकर प्रयोग आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न, संकर प्रयोगाची वाक्य प्रामुख्याने कोणत्या पुरुषांच्या सर्वनामाबद्दल सांगतात किंवा असतात तर द्वितीय पुरुषी म्हणजे तू, तुम्ही आपण लक्षात ठेवू शकता. त्याने गायीला गोठ्यात बांधली हा कोणत्या प्रयोगाचा अपवाद किंवा संकर मानला जातो तर कर्म भाव संकर या वाक्याचा आपण या प्रयोगाचा अपवाद किंवा संकर मानला जातो. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन किंवा पुरुषांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात तर प्रयोग म्हटलं जातं. बघा, क्रियापदाचे रूप कर्त्यांच्या किंवा कर्मांच्या लिंग वचन किंवा पुरुषांच्या परस्पर संबंधाला काय म्हटलं जातं तर प्रयोग म्हटलं जातं. अकर्मक कर्तरी प्रयोगात वाक्यात काय नसते तर कर्म नसताना आपल्याला पाहायला मिळतं. राजाला मुकुट शोभते या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर अकर्मक कर्तरी प्रयोग आपल्याला सांगता येतो. येथे मुकुट हा काय आहे तर कर्ता असलेला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. राजाला मुकुट शोभतो यामधला मुकुट काय आहे तर कर्ता असलेला आपल्याला सांगता येतं. मला दूध आवडते या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. दूध हा काय आहे तर कर्ता प्रथम विभक्ती आहे. गवळी धार काढतो या वाक्याचा प्रयोग बदला आणि कर्मणी करा असं आपल्याला विचारलेलं आहे तर गवळ्याने धार काढली असं आपल्याला वाक्य बनवावं लागतं. बघा, गवळी धार काढतो
या वाक्यातील प्रयोग बदला आणि कर्मणी करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर गवळ्याने धार काढली असं ते वाक्य तयार होतं. ज्या समासात पहिले पद महत्वाचे असून तो शब्द वाक्यात क्रिया विशेषणाचे काम करतो त्यास काय म्हणतात? ज्या समासात पहिले पद महत्वाचे असते पण तो शब्द वाक्यात काय करतो, तो कोणाचं काम करतो, तर क्रिया विशेषणाचे काम करतो, त्या वाक्यास काय म्हटलं जातं? तर अव्ययी भाव समास म्हटलं जातं. प्रतिदिन या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? तर प्रत्येक दिवशी होतो. बघा किती सोपा प्रश्न आहे. प्रतिदिन या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? तर प्रत्येक दिवशी होतो. समुद्र या शब्दाचा समास ओळखा. तर अव्ययी भाव समास आहे, म्हणजे समुद्रापर्यंत. समुद्र म्हणजे समुद्रापर्यंत. यथाशक्ती, आमरण, प्रतिवर्ष हे शब्द कोणत्या समासाचे आहेत? तर अव्ययी भाव समास आहे. पुढे चला. मराठी शब्दांची द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द कोणत्या समासात येतात? उदाहरणार्थ बघा, गावोगावी, गल्लोगल्ली हे जे काही शब्द आहेत ते आपल्याला कोणत्या समासात येतात असं विचारलेलं आहे. तर अव्ययी भाव समासामध्ये येताना दिसून येतात. बेमालून या शब्दातील बे हा उपसर्ग कोणत्या भाषेतील आहे व हा कोणता समास आहे? तर फारसी उपसर्ग आहे आणि अव्ययी भाव समास लक्षात ठेवायचा आहे. गैरहजर या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? आपल्याला विग्रह करायला सांगितलेला आहे गैरहजर या सामासिक शब्दाचा. तर हजर नसलेला आपण म्हणू शकतो आणि अव्ययी भाव समास आहे. पुढे चला. राजपुत्र या सामासिक शब्दाचा विग्रह करा आणि समास ओळखा आपल्याला सांगितलेला आहे. तर राजपुत्र या शब्दाचा विग्रह कसा होतो? तर राजाचा पुत्र. आणि समास कोणता आपण सांगू शकतो? तर षष्ठी तत्पुरुष समास लक्षात ठेवायचा आहे. कष्टसाध्य या शब्दाचा समास कोणता आहे? तर तृतीय तत्पुरुष समास आहे. कष्टाने साध्य असं आपण म्हणू शकतो. कष्टसाध्य या शब्दाचा म्हणजे एकांतात अर्थ सांगायचा असेल तर कष्टाने साध्य केलेलं असं आपण म्हणू शकतो. तृतीय तत्पुरुष समास या वाक्या आपल्याला या शब्दामध्ये समास पाहायला मिळतो. नास्तिक या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे? तर तत्पुरुष समास आहे. बघा, नास्तिक या शब्दाचा सामासिक शब्दाचा समास विचारलेला आहे तर तत्पुरुष समास आहे. कमळनयन किंवा रक्तचंदन हे शब्द तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात येतात? तर कर्मधारय समासामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. द्विगु समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार मानला जातो? तर कर्मधारय म्हणजे तत्पुरुष समास लक्षात ठेवायचा आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा. ज्या समासाचे पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून एका समूहाचा बोध होतो तो समास कोणता आहे? बघा, प्रश्न नीट बघा. ज्या समासाचे पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून एका समूहाचा बोध होतो तो समास कोणता आहे? तर द्विगु समास लक्षात ठेवायचा आहे. त्रिभुवन आणि बारभाई या शब्दाचा समास कोणता आहे? तर द्विगु समास आहे. पंकज या शब्दाचा समास कोणता आहे? बघा, तर पंकात जन्मलेला असं आपण म्हणू शकतो. पंकज या शब्दाचा अर्थ. तर पंकज या शब्दाचा समास कोणता आहे? तर उपपद कृदंत आहे आणि तत्पुरुष समास आपल्याला सांगता येतो. कंबरपट्टा या शब्दाचा योग्य विग्रह काय होईल? तर कमरेसाठी पठ्ठा आणि चतुर्थी तत्पुरुष समास आपल्याला पाहायला मिळतो. चोर भय या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे? तर पंचमी तत्पुरुष समास आहे. चोर भय म्हणजे चोरापासून भय. भाजीपाला हा शब्द कोणत्या समासात मोडतो? तर समाहार द्वंद्व समास लक्षात ठेवायचा आहे. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान दर्जाची असतात त्यास काय म्हटलं जातं? तर द्वंद्व समास म्हटलं जातं. बघा, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान दर्जाची असतात त्याला काय म्हटलं जातं? द्वंद्व समास म्हटलं जातं. द्वंद्व समासाचे मुख्य 3 प्रकार कोणते आहेत? तर बघा, इतरेतर द्वंद्व समास आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व हे द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आई बाबा किंवा हरिहर या शब्दाचा समास ओळखायला सांगितलेला आहे. तर इतरेतर द्वंद्व समास आहे. इतरेतर द्वंद्व समासाचा विग्रह करताना कोणत्या अवयवांना वापर केला जातो? अवयवांचा. तर आणि व या अवयवांचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो.
पुढे चला पुढचा प्रश्न बघा. खरे खोटे किंवा या शब्दाचा समास कोणता आहे? तर बघा वैकल्पिक द्वंद्व समास आपल्याला सांगता येतो. खरे खोटे किंवा वैकल्पिक द्वंद्व समासाचा विग्रह करताना कोणते विकल्पबोधक अव्यय वापरतात? तर किंवा, अथवा किंवा वा वापरलं जातं. पुढे चला पुढचा प्रश्न बघा. ज्या सामासिक शब्दातील पदांचा विग्रह करताना त्यातील मूळ पदाशिवाय त्याच जातीच्या इतर वस्तूंचाही समावेश केला जातो त्यास काय म्हणतात? ज्या सामासिक शब्दातील पदांचा विग्रह करताना त्यातील मूळ पदाशिवाय त्याच जातीच्या इतर वस्तूंचाही काय करतात समावेश केला जातो त्यास काय म्हटलं जातं? तर समाहार द्वंद्व समास लक्षात ठेवायचा आहे. पीठ भाकर किंवा चहा पाणी किंवा केर कचरा हे शब्द कोणत्या समासाचे उदाहरण किंवा कोणत्या समासाचे आहेत? तर समाहार द्वंद्व समास लक्षात ठेवायचा आहे. पीठ भाकर, चहा पाणी, केर कचरा असे आपल्याला आणखी बरेच शब्द पाहायला मिळतात. समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण किंवा आपण त्या समासामधील हे शब्द आहेत असं म्हणू शकतो. पुढे चला. ज्या समासात दोन्ही पदे प्रधान नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यास काय म्हणतात? तर बहुव्रीही समास म्हटलं जातं. बघा बहुव्रीही समास. ज्या समासात दोन्ही पदे प्रधान नसून त्यावरून काय होतं तर तिसऱ्या पदाचा बोध होतो त्यास काय म्हटलं जातं? बहुव्रीही समास म्हटलं जातं. बहुव्रीही या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे? तर भरपूर तांदूळ किंवा धान्य असलेला शेतकरी आपण सांगू शकतो बहुव्रीही या शब्दाचा मूळ अर्थ. नीलकंठ म्हणजेच निळा आहे कंठ ज्याचा असा तो शंकर या शब्दाचा समास ओळखायला सांगितलेला आहे. बघा नीलकंठ या शब्दाचा समास कोणता आहे? तर बहुव्रीही समास आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बहुव्रीही समासाचे एकूण किती उपप्रकार पडतात? तर 4 आपल्याला सांगता येतात. ते कोणकोणते आहेत? तर विभक्ती, नत्र, सनात्सह आणि प्रादि बहुव्रीही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला. दशमुख म्हणजे 10 आहेत मुखे ज्याला असा तो रावण या शब्दाचा समास आपल्याला विचारलेला आहे. तर विभक्ती बहुव्रीही समास लक्षात ठेवायचा आहे दशमुख या शब्दाचा. नीरस किंवा अनाथ हे शब्द कोणत्या समासाचे आहेत? तर बहुव्रीही समास लक्षात ठेवायचा आहे. सप्रमाण किंवा सकुटुंब या शब्दाचा समास कोणता आहे? तर सह बहुव्रीही समास लक्षात ठेवायचा आहे. सुलोचना या शब्दाचा समास कोणता होईल? तर प्रादि बहुव्रीही समास आपल्याला पाहायला मिळतो सुलोचना या शब्दाचा. सुंदर आहे सुलोचन जिची अशी ती आपण म्हणू शकतो सुलोचना या शब्दाचा अर्थ. पुढे चला. लंबोदर या सामासिक शब्दाचा विग्रह करा. तर लांब आहे उदर पोट ज्याचे असा तो कोण आहे? तर गणपती. बघा लंबोदर म्हणजेच गणपती. पुढे चला. समास म्हणजे काय? तर शब्दाच्या एकत्रीकरणाला किंवा संक्षेपाला समास म्हटलं जातं. शब्दाच्या एकत्रीकरणाला किंवा संक्षेपाला काय म्हटलं जातं? समास म्हटलं जातं. समासाने तयार झालेल्या नवीन अर्थपूर्ण शब्दाला काय म्हणतात? तर सामासिक शब्द म्हटलं जातं. जे समासाने तयार झालेले नवीन अर्थपूर्ण शब्द असतात त्यांना आपण सामासिक शब्द म्हणतो. सामासिक शब्द कोणत्या शब्दाच्या सांध्याने बनला आहे हे स्पष्ट करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? प्रश्न नीट एक वेळा वाचते. सामासिक शब्द कोणत्या शब्दाच्या सांध्याने बनला आहे हे स्पष्ट करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर विग्रह म्हटलं जातं. पुढे चला. मुख्य समासाचे एकूण प्रकार किती मानले जातात? तर 4 आहेत. ते कोणकोणते आहेत? बघा मुख्य समासाचे प्रकार. तर अव्ययी भाव एक सांगता येतं आपल्याला. तत्पुरुष, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास हे समासाचे एकूण 4 आपल्याला मुख्य प्रकार सांगता येतात. उपसर हा शब्द कोणत्या समासात येतो? तर अव्ययी भाव समास लक्षात ठेवायचा आहे. पाप पुण्य या शब्दाचा समास कोणता आहे? तर वैकल्पिक द्वंद्व समास आहे. पुढे चला. घरोघरी या सामासिक शब्दाचा विग्रह करा. तर प्रत्येक घरी होतो. पुढचा प्रश्न. तर आजचे हे प्रश्न इथेच संपलेले आहेत मित्रांनो. वन लाइनर प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा
आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जर व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करून या व्हिडिओची PDF मिळू शकता। भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये। थँक्यू सो मच।